आज माझ्या किचनमध्ये रवा करंजीचा सुगंध दरवळत होता, तर त्यासाठी मी काय केलं, छान रवा असा खमंग भाजून घेतला, गुळाचा पाक तयार केला. पाक जास्त पातळ नाही केला, जास्त घट्ट नाही केला आणि मस्तपैकी गुलाबीसर रवा भाजून झाल्यानंतर त्याला 2 तास थंड होऊ दिलं. त्यानंतरून पूर्ण थंड झालेला पाक रव्यामध्ये टाकला, छान मिक्स करून त्याला 3 ते 4 तास झाकून ठेवलं आणि छान मुरू दिलं. साधारण 3 ते 4 तासांनंतर मी करंज्यांचं कणिक भिजवायला घेतलं. त्यासाठी मैदा, थोडासा रवा, थोडंसं मीठ आणि तेलाचं मोहन तयार करून छान असं मऊसर पीठ मळून घेतलं आणि त्याला सुद्धा मी 15 ते 20 मिनिट झाकून ठेवलं. एका कढईमध्ये खोबरा किस असा सोनेरी मी भाजून घेतला आणि जो रवा भिजलेला होता त्याच्यामध्ये मी त्याला मिक्स केलं. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये काजू बदाम सुद्धा भरपूर चॉप करून टाकले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मनुके वगैरे सुद्धा घालू शकता. वेलचीची पुडी तर मी टाकलेली आहे, तुम्ही जायफळ तुमच्या चॉईसनुसार घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अशा पद्धतीने करंज्या करून घ्यायच्या आहे. माझ्याकडे करंज्यांचा साचा नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने त्याला हातानेच जशी जमेल तशी नक्षी करून करंजी रेडी केली आहे. बस एवढं सिंपल आहे. डिटेल इंग्रेडियंट्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलं आहे, सो प्लीज कॅप्शन चेक करा. आणि ह्या करंज्या आपल्याला अगदी म्हणजे मीडियम फ्लेमवरती अशा सोनेरी गुलाबी तळायच्या आहे. मला ना असाच खरपूस रंग आवडतो, म्हणून मी अशा तळते. तुम्ही थोड्या फेंट तळू शकता. दिवाळीसाठी सुबक अशा आपल्या रवा करंज्या तयार आहे.